जसं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की मोती कसे बनतात, तर मोती जर वाळूचा कण गेला म्हणून मोती बनला, याच्यासोबत अजून दोन वेगवेगळ्या स्टोरीज म्हणा किंवा कहाणी आपल्याला ऐकायला मिळते, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की मृगाचा जो पाऊस असतो त्याचा पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये जाऊन मग मोती बनतो. बघायला गेलं तर असं अजिबातच नाही आहे. हा जो जीव आहे ज्याच्यामध्ये मोती बनून राहिलं, हे जे शिंपलं आहे, जगात फक्त अशा दोनच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मोती बनू शकतो आणि मोती बनवायची कॅपॅसिटी आहे. एक आहे समुद्रातला ऑयस्टर आणि दुसरा आहे फ्रेश वॉटरमधला म्युसिल्स, म्हणजे हा शिंपला. हे असे प्राणी आहेत ज्यांना इरिटेशन कॉज केलं की ते कॅल्शियमची लेअर बाहेर काढतात, ज्याला नॅक्रे म्हणतो, आणि त्या नॅक्रेचं डिपॉझिशन होऊन आपला जो मौल्यवान मोती आहे तो बनला जातो. आणि मोत्याची किंमत ही जवळपास सोन्या चांदीसारखीच आहे आणि त्याला जगभरात सगळीकडेच डिमांड आहे.